बात अशी आहे की आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामामुळे वजनी आपल्या हिरवळीची काप टाकते. आपण शक्य तेवढं झाडे तोड करतोच. बघा ना, यशराची प्रार्थना यशूला विचारते, "आपण किती प्रेम करतो?" आणि उत्तरात आपण यशू आपले हात पसरवतो आणि म्हणजे जी त्याची वधस्तंभाची स्थिती होती तेवढी. यशू मानवाच्या पापापासून आपण सर्वांना वाचवण्यासाठी मरत आहोत. बघा म्हणजे या कथेतून आपल्याला एकच समजते की देवाला व्यक्ती किती प्रिय असतात ते. म्हणजे जरी एका व्यक्तीला वाचवण्याची गरज साधा आणि सरळ असा नैतिक संदेश आहे. अगदी काचेसारखे पारदर्शक आणि स्पष्ट राहा आणि एक समस्या सोडवण्यासाठी समोरच्याची त्या समस्येवर मनमोकळेपणाने बोला. जमेल ना? So basically, whatever starts and also मंडळी, ज्या कुटुंबात सदस्य एकत्र येऊन प्रार्थना करतात ना, त्या कुटुंबाचे नातेसंबंध अगदी दृढ होतात. आध्यात्मिक वातावरणामुळे आपापसातले प्रेम, एकात्मता, विश्वास, क्षमाशीलता या गुणांचा धागा वेढला जातो. म्हणूनच कौटुंबिक प्रार्थना ही कुटुंबाला एकत्र ठेवण्याची गुरुकिल्ली करत राहा. परंतु फळाची अपेक्षा करू नका. मंडळी, या दृश्यात बघितलं ना, एक स्त्री गरिबांना अन्नदान करते, पण त्याच वेळी त्याच्याबरोबर सेल्फी म्हणजेच फोटो घेते. का? त्यामुळे सोशल मीडियावर अपलोड केल्यावर प्रशंसा मिळेल, वाहवा होईल. पण तुम्हाला जर इतरांना मदत करायची असेल तर करा ना. त्यात दिखाऊपणा अजिबात करू नका. सत्कार होऊन हे चांगल्या हेतूनेच करा. ते इतरांचे लक्ष देण्यासाठी तर मुळीच करू नये. 12. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खरा मित्र हा असलाच पाहिजे. बघा ना, हे मुलाच्या खेळण्यातले दृश्य म्हणजे सीसॉ. माणसाचे आयुष्य देखील या सीसॉ सारखेच असते. आयुष्यात सुखदुःखांचे चढ उतार. जेव्हा तुम्ही निराश असाल, दुःखात असाल, तेव्हा एक खरा मित्र सीसॉच्या दुसऱ्या बाजूला उडी मारतो आणि तुम्हाला वर आणतो. तर असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या जीवनात. 13. माणसांप्रमाणे झाडांची देखील काळजी घ्या. या दृश्यात हे झाड जखमी झालेले आहे. बिचाऱ्या झाडाला कुबड्या द्याव्या लागल्यात. शिवाय खूप ठिकाणी जखमा देखील झालेल्या दिसतात. अशा या जखमी झाडाची आपल्या हातून थोडीशी सेवा म्हणून हा मुलगा त्या झाडाला चमच्याने पाणी पाजतोय. साधा नैतिक संदेश आहे हा. झाडांची काळजी घेणे. अशीच काळजी झाडांनी आपली भविष्यात घ्यावी असे वाटत असेल तर आपल्याला देखील आतापासून प्रयत्न करावे लागतील. हो ना? 14. या दृश्यात बघितलं ना, एक गरीब माणूस एवढ्या कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे न घालता एका श्रीमंत बाईसाठी गाडी ओढते. ती बाई त्या गरीब माणसाला विचारते की तुला थंडी नाही वाजत? त्यावर तो उत्तर देतो की आता मला ना फक्त पोटाला चिमटा लागला आणि तेवढाच तो जाणवतो. त्याच्या या उत्तराने ती बाई अगदी गायगार होते. श्रोते हो, हे त्रिकालीन सत्य आहे. भरपूर दिवस उपाशी असलेल्या माणसाला जाणवतं अन्नाचं महत्व. आणि म्हणूनच असा संदेश द्यावासा वाटतो की गरीब दीनदुबळ्या व्यक्तीला तर मदत कराच, पण अन्नाचा अपव्यय हा कधीच करू नका. 15. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा. परंतु मंडळी, या वाक्यातील आजकाल सेवा या शब्दाचा अर्थ लोक पावत चालले. आता हेच बघा ना, या रुग्णालयातील डॉक्टर त्या रुग्णाला कपड्याप्रमाणे मिळतात. त्याच्याकडून अधिक पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने ते असे